वर्तुळ. पी हे वर्तुळाचे केंद्रबिंदू. ए हा वर्तुळावरील बिंदू. तर वर्तुळाचं केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू मधील अंतराला आपण काय म्हणतो? त्रिज्या. आर ही वर्तुळाची त्रिज्या. आणि या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? पाय आरचा वर्ग. त्याच्यानंतर हे वर्तुळ पी हे वर्तुळाचं केंद्रबिंदू आणि ए हा वर्तुळावरील बिंदू आणि ए बिंदूपासून ए बिंदूपर्यंतचे जे गोलाकार अंतर आहे त्याला आपण म्हणतो वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे वर्तुळाचा परिघ. याचं सूत्र आहे 2 पाय आर. त्याच्यानंतर वर्तुळ पी हे वर्तुळाचं केंद्रबिंदू ए एक्स बी हा झाला लघुकंस आणि ए पी बी हा झाला केंद्रीय कोन. केंद्रीय कोनाचं अंशात्मक माप थीटा. तर केंद्रीय कोन आणि लघुकंस यांनी जे मर्यादित झालेलं क्षेत्र आहे याला आपण म्हणतो वर्तुळपाकळी. काय म्हणतो? वर्तुळपाकळी. आणि वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ याचं सूत्र काय असते? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे? पाय आरचा वर्ग. आणि वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे थीटा भागीला 360. थीटा म्हणजे केंद्रीय कोनाचं अंशात्मक माप आणि 360 म्हणजे वर्तुळाचं अंशात्मक माप गुणिला पाय आरचा वर्ग. तर वर्तुळपाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे थीटा भागीला 360 पाय आरचा वर्ग. आता आपल्याला कंसाच्या लांबीचं क्षेत्रफळ बघायचं आहे. तर हे झालं वर्तुळ. पी हे वर्तुळाचं केंद्रबिंदू. ए एक्स बी हा लघुकंस. आणि आता वर्तुळाचा परिघ म्हणजे ए बिंदूपासून ए बिंदूपर्यंतचं गोलाकार जे अंतर आहे त्याला आपण वर्तुळाचा परिघ म्हणतो. आणि त्याचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. आता आपल्याला एक्स बी कंसाचं अंतर काढायचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? कंसाची लांबी. काय म्हणतो? कंसाची लांबी. आता कंसाच्या लांबीचं जे सूत्र आहे ते काय आहे? तर ए पी बी काय आहे? केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोनाचं अंशात्मक माप आपण थीटा घेऊन घेऊ. आणि आपल्याला काय काढायची आहे? कंसाची लांबी म्हणजे ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंतचं अंतर. याला आपण म्हणतो कंसाची लांबी. आणि कंसाची लांबी काढण्याचं सूत्र आहे थीटा भागीला 360 गुणिला 2 पाय आर. काय आहे? थीटा भागीला 360 गुणिला 2 पाय आर. आता थीटा काय आहे? केंद्रीय कोनाचं अंशात्मक माप. 360 काय आहे? वर्तुळाचं अंशात्मक माप गुणिला 2 पाय आर काय आहे? वर्तुळाचा परिघ. तर कंसाच्या लांबीचं सूत्र काय होते? थीटा भागीला 360 गुणिला 2 पाय आर. आता बघा वर्तुळपाकळीच्या क्षेत्रफळाचं आणखी एक सूत्र आहे वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ. याचं सूत्र काय आहे? थीटा भागीला 360 पाय आरचा वर्ग. आता बघा यालाच आपण अरेंज करू शकतो. कसं? थीटा भागीला 360
गुणिला पाय आर वर्गला आपण लिहू पाय आर गुणिला आर. आर वर्गला आर गुणिला आर लिहू शकतो. यालाच मी दोन्ही गुणतो आणि दोन्ही भागतो. तर 2 2 कॅन्सल झालं तर सूत्र काही चेंज होत आहे का? नाही. तर मी काय केलं, आर वर्गला आर गुणिला आर लिहिलं आणि दोन्हीच गुणलं आणि दोन्हीच भागितलं. तर आता बघा इथे मला काय दिसत आहे, थिटा भागिला 360 2 पाय आर हे दिसत आहे एवढं. थिटा भागिला 360 गुणिला 2 पाय आर. आणि हे कशाचं सूत्र आहे, कंसाच्या लांबीचं. थिटा भागिला 360 गुणिला 2 पाय आर. तर याच्या जागेवर मी कंसाची लांबी लिहू शकतो. तर कंसाची लांबी आपण यल चिन्हाने दर्शवतो. कशाने? यल चिन्हाने. तर इज इक्वल टू मी काय लिहितो, यल गुणिला आर भागिला 2. तर यल काय आहे, कंसाची लांबी. आणि हे काय आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता मला वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचे 2 सूत्र मिळत आहे. एक कोणतं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर यल गुणिला आर भागिला 2. तर यल काय आहे, कंसाची लांबी. आणि एक कोणतं मिळत आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिला 360 पाय आरचा वर्ग. तर कंसाचं अंशात्मक माप दिलं असेल तर हे सूत्र वापरायचं, थिटा भागिला 360 पाय आरचा वर्ग. आणि कंसाची लांबी दिली असेल तर हे सूत्र वापरायचं, यल गुणिला आर भागिला 2. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर यल गुणिला आर भागिला 2. आणि एवढे जर आपले कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला 7.3 एक्झरसाइज सॉल्व करता येईल. प्रश्न 1. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळ कंसाचे माप 54 अंश असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे आहे. वर्तुळाची त्रिज्या आपल्याला किती दिली आहे, 10 सेमी. म्हणजे आर बरोबर 10 सेमी. आणि वर्तुळ कंसाचे माप किती दिले आहे, 54 अंश. म्हणजे थिटाची किंमत आपल्याला दिली आहे 54 अंश. आणि आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपल्याला लिहावं लागेल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. तर वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचे 2 सूत्र आहे. एक आहे थिटा भागिला 360 पाय आरचा वर्ग आणि दुसरं आहे यल गुणिला आर भागिला 2. पण आपल्याला थिटा दिलेला आहे तर कोणतं वापरावं लागेल, थिटा माहिती असलेलं. म्हणजे थिटा भागिला 360 गुणिला पाय आरचा वर्ग. आणि आता याच्यामध्ये किमती ठेवावं लागेल. तर थिटाची किंमत आपल्याला दिली आहे 54 अंश भागिला 360 गुणिला पायची किंमत आपल्याला किती दिली आहे, 3.14. 3.14 गुणिला आरचा वर्ग. आरची किंमत आहे 10. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. आर वर्ग 10 गुणिला 10. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, भाग टाकावं लागेल. तर आता बघा आपण 0 0 इथे कापून घेऊ आणि इथे 6चा भाग जातो. 6 6 36, 6 9 54. आता अजून इथे 3चा भाग जातो. 3 दुने 6, 3 त्रिक 9. आता इथे 2चा भाग टाकून घेऊ. बे 1 बे, बे 5 10. आता बघा काय काय उरलं. इथे 3, 5 आणि 3.14. म्हणजे आपल्याला 3.14 गुणिला 3 5 किती होऊन जाईल, 15 होऊन जाईल. याचा गुणाकार करावा लागेल. आता 314ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, 15ने. 15 चौक 60चं 0 हातचे आले 6. 15 1 15 आणि 6 21चा 1 हातचे आले 2. आणि 15 त्रिक 45 आणि 2 किती होत आहे, 47. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 47 10.
पण किती संख्येनंतर पॉईंट पाहिजे? 2 संख्येनंतर. म्हणजे 1 आणि 1 2 संख्येनंतर इथे जर पॉईंट दिलं तर आपला ॲन्सर काय होईल? 47.10. आणि क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळाचं एकक काय असते? चौरस सेमी. काय असते? चौरस सेमी. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती होईल? 47.10 चौरस सेमी. प्रश्न 2. एका वर्तुळ कंसाचे माप 80 अंश आणि त्रिज्या 18 सेमी आहे, तर वर्तुळ कंसाची लांबी शोधा. आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी शोधायची आहे आणि वर्तुळ कंसाचे माप थिटा बरोबर 80 अंश दिलेलं आहे आणि वर्तुळाची त्रिज्या 18 सेमी, आर बरोबर 18 सेमी दिलेली आहे आणि आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी शोधायची आहे. तर वर्तुळ कंसाची लांबी याचं सूत्र काय आहे? वर्तुळ कंसाच्या लांबीचं थिटा भागिला 360 गुणिला 2 पाय आर. वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र आहे थिटा भागिला 360 गुणिला 2 पाय आर. तर थिटा आपल्याला कितीचा दिला आहे? 80 अंश. 80 भागिला 360 गुणिला 2 गुणिला पायची किंमत आपल्याला किती दिली आहे? 3.14 गुणिला आर. त्रिज्या आपल्याला दिली आहे 18. आणि आता इथे आपल्याला सोडवावं लागेल. 0 0 कटेल. त्याच्यानंतर 18 1 18, 18 2 36. परत 2 2 कॅन्सल होईल. म्हणजे आता काय करावं लागेल? 3.14ला 8ने गुणावं लागेल. 3.14 गुणिला 8. 8 चोक 32, हातचे आले 3. 8 1 8, 8 आणि 3 11. 11चा 1, हातचा आला 1. 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 आणि हा 1 25. आणि आता किती संख्येनंतर पॉईंट द्यायचा आहे? 2 संख्येनंतर. 1 आणि 1 2 इथे येईल पॉईंट. म्हणजे 3.14ला 8ने गुणलं तर किती येईल? 25.12. आणि आपल्याला काय काढायचं आहे? कंसाची लांबी. तर किती होईल? 25.12 सेमी. प्रश्न 3. वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि वर्तुळ पाकळीची त्रिज्या आर बरोबर 3.5 सेमी दिलेली आहे आणि तिच्या वर्तुळ कंसाची लांबी आपण एलनी दर्शवतो. ती आपल्याला दिलेली आहे 2.2 सेमी आणि आपल्याला काढायचं आहे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ याचे 2 सूत्र आहे. एक म्हणजे थिटा भागिला 360 पाय आरचा वर्ग आणि दुसरं आहे यल गुणिला आर भागिला 2. यल गुणिला आर भागिला 2. तर आपल्याला हे सूत्र का बरं वापरायचं आहे? कारण की कंसाची लांबी आपल्याला दिलेली आहे म्हणून सूत्र वापरायचं आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर यल गुणिला आर भागिला 2. आता कंसाची लांबी आपल्याला किती दिली आहे? 2.2. म्हणजे यलच्या जागेवर आपल्याला किती लिहावं लागेल? 2.2. आणि त्रिज्या आपल्याला आरची किंमत किती दिली आहे? 3.5. तर आरच्या जागेवर लिहावं लागेल 3.5 भागिला 2. आता इथे या दोन्ही भागावं लागेल अंशाला. तर बे 1 बे पॉईंट बे 1 बे. आता काय करावं लागेल? आपल्याला 35 आणि 11चा गुणाकार करावा लागेल. 35 गुणिला 11. 11 5 55, हातचे आले 5.
अक्रम त्रिक 33 आणि 5 किती होईल 38. म्हणजे किती येत आहे 385. 385. पण किती संख्येनंतर पॉईंट पाहिजे 1 आणि 1 2 2 संख्येनंतर पॉईंट म्हणजे 1 आणि 2 म्हणजे इथे येईल पॉईंट. म्हणजे याचं उत्तर किती होईल 3.85. आणि क्षेत्रफळाचं एकक काय आहे चौरस सेमी. चौरस सेमी म्हणजे वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 3.85 चौरस सेमी. प्रश्न 4. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्याच्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी आहे. तर तिच्या संगत विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाच्या एका वर्तुळपाकळीचं जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला 100 चौरस सेमी दिलेलं आहे आणि त्याच्या संगत विशाल पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळामधनं लघु वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला विशाल वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे सूत्र काय होईल विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ठीक आहे. तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या किती दिली आहे r बरोबर 10 सेमी आणि वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी दिलेले आहे. तर आणि विशाल वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाय r वर्ग मायनस लघु वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ किती दिलं आहे आपल्याला 100 चौरस सेमी म्हणजे इथे आपण 100 लिहू शकतो. आणि आता वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी दिली आहे आणि पायची किंमत 3.14. तर आता इथे आपण पायच्या जागेवर किती लिहू 3.14 गुणिला r वर्ग. त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 10 सेमी म्हणजे 10 गुणिला 10 मायनस 100. आता इथे काय होईल 3.14ला 10 नी 10 म्हणजे 100नी गुणावं लागेल. म्हणजे काय होईल 314वर किती शून्य येऊन जाईल 2 शून्य येऊन जाईल आणि 2 संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. तर 2 शून्य निघून जाईल. तर 314ला 100नी गुणलं 3.14ला 10 गुणिला 10नी गुणलं तर किती येऊन जाईल 314 मायनस 100 आणि याची वजाबाकी केली तर 314मधनं 100 गेले तर किती राहील 214 चौरस सेमी. म्हणजे विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ किती होईल 214 चौरस सेमी. प्रश्न 5. 15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौरस सेमी असेल तर संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढा. आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी काढायची आहे. वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर कोणतं सूत्र वापरावं लागेल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ याचे 2 सूत्र आहे. एक आहे थीटा भागिला 360 पाय r वर्ग आणि दुसरं आहे यल गुणिला r भागिला 2. यल म्हणजे कंसाची लांबी. तर कंसाची लांबी काढायची आहे तर कोणतं सूत्र वापरावं लागेल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ बरोबर यल गुणिला r भागिला 2. आता इथे वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला किती दिलं आहे 30 चौरस सेमी. तर याच्या खाली आपल्याला लिहावं लागेल 30 चौरस सेमी इज इक्वल टू
कंसाची लांबी यल आपल्याला काढायची आहे गुणिला आर. वर्तुळाची त्रिज्या आपल्याला किती दिली आहे? 15 सेमी. आर बरोबर 15 सेमी. तर आरच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल 15/2. आता आपल्याला कंसाची लांबी काढायची आहे. तर या संख्या उजवीकडून डावीकडे आणावं लागेल. तर संख्या उजवीकडून डावीकडे येईल तर गुणाकारातली संख्या भागाकारात येईल आणि भागाकारातली संख्या गुणाकारात येईल. म्हणजे कसं लिहावं लागेल आपल्याला? 30 गुणिला 2 वर जाईल आणि 15 खाली येईल बरोबर L. आणि आता इथे आपल्याला भाग टाकावं लागेल. हे छेदात आहे, अंशात आहे. तर 15 मध्ये भाग जाईल. 15 एक 15, 15 दुने 30. आता 2 आणि 2चा गुणाकार करावा लागेल. तर बेदुने काय होऊन जाईल? 4 बरोबर L. तर कंसाची लांबी आपल्याला काय मिळाली? 4. आणि याचं एकक काय होईल? सेमी. म्हणून काय लिहावं लागेल उत्तर? कंसाची लांबी 4 सेमी.